राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारधारेवर काम करणाऱ्या राजकीय पक्षांची आघाडी स्थापित करण्यात आली। या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, आझाद समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाचा समावेश आहे। यात भीम आर्मी, समता सैनिक दल, एकलव्य सेना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटन सारख्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश आहे। प्रस्थापित पक्ष आंबेडकरवाद्यांची मते घेतात, पण त्यांच्या हक्क अधिकारांसाठी कधीच काम करत नाही। फक्त वोट बँक म्हणून प्रस्थापित पक्ष आंबेडकरवाद्यांचा वापर करीत असे। म्हणून आता आंबेडकरवाद्यांची मते आंबेडकरवाद्यांनाच हा प्रण घेत सदर आघाडी पुढील वाटचाल करणार आहे। या आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील 4ही नगर परिषद भंडारा, साकोली, तुमसर, पवनी लढविण्यात येणार आहेत। सदर आघाडीची पुढील बैठक 7 नोव्हेंबर रोजी भंडारा, 8 नोव्हेंबर रोजी साकोली, 9 नोव्हेंबर रोजी पवनी, 10 नोव्हेंबर रोजी तुमसरला आयोजित करण्यात आलेली आहे। त्या शहरातील इच्छुक उमेदवारांनी आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांनी केले आहे। बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सुद्धा सदर बैठकीला उपस्थित होते व या आघाडीविषयी सकारात्मकता दर्शविली। त्यामुळे बहुजन समाज पार्टी सुद्धा आघाडीमध्ये सामील होईल अशी अपेक्षा आघाडीच्या नेत्यांनी केली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेषराज रामटेके, बहुजन समाज पार्टीचे भंडारा विधानसभा उपाध्यक्ष कुंदन शेंडे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष शीलवंत मेश्राम, आझाद समाज पार्टीचे पूर्व विदर्भ सचिव ज्ञानचंद जांभूळकर, रिपब्लिकन सेनेचे वरिष्ठ नेते अचल मेश्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आचे माजी जिल्हाध्यक्ष असित बागडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे, समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष श्रीराम बोरकर, एकलव्य सेनेचे संस्थापक प्रकाशन केईन नान्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटनेचे संयोजक दीपक जनबंधू प्रामुख्याने उपस्थित होते। सोबतच मनोज खोब्रागडे, दिलीप वानखेडे, सुरेश खंगार, शशिकांत भोयर, सचिन गेडाम, तथागत फुले, सदानंद रंगारी, स्वप्नील गजभिये, मुश्ताक पठाण, डॉक्टर रवींद्र जनबंधू, संतोष उकनकर, अश्विन गोस्वामी, अमूल भिवगडे, चंद्रशेखर खोब्रागडे, हिमांशु मेंढे, प्रशिक चव्हाण, विशाल घरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जय भीम। भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने आज भंडारा येथे विविध आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, आझाद समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि आजच्या या बैठकीमध्ये सर्वानुमते एक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय या प्रकारे आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या 4 नगर परिषद निवडणुका, 4 नगर परिषदांच्या निवडणुका सर्व आंबेडकरवादी पक्षांच्या संयुक्त बॅनरखाली लढविण्यात येणार आहेत आणि यासाठी या जिल्ह्यामध्ये एक आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे। या आघाडीचं नाव सर्वानुमते भंडारा जिल्हा आंबेडकराईट नगरविकास आघाडी असे ठरविण्यात आलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व पक्षाच्या संयुक्त विद्यमाने या सर्व पक्षांच्या सहकार्याने भंडारा जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी चळवळीतला कार्यकर्ता नगर परिषदेच्या सभागृहात जाईल, यासाठी हा उपक्रम जो या ठिकाणी सुरू झाला, यासाठी जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवाद्यांना आम्ही आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या आघाडीसोबत, या आघाडीच्या पाठीशी आपण राहा। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो,
बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.